आणि यानंतरची बातमी पुण्यातून आहे। पुण्यातल्या 16 वृद्धांची जी हेळसांड झाली त्याची चौकशी केली जाणार आहे। एबीपी माझाच्या बातमीची सरकारने दखल घेतलेली आहे। 3 अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीची लगेच स्थापना देखील करण्यात आली आहे। वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आदेश दिलेले आहेत। वैद्यकीय शिक्षण संचालनालयासह संचालक पल्लवी सापळे समितीच्या प्रमुख आहेत। वैद्यकीय अधीक्षक संजय सुरासे आणि गजानन चव्हाण या समितीवर असतील। पल्लवी सापळे आज लगेच मुंबईहून पुण्यात जाऊन तपास सुरू करतील। तर पुण्यामध्ये 16 वृद्धांची जी हेळसांड झाली, कडाक्याच्या थंडीमध्ये या वृद्धांना अक्षरशः रस्त्यावर राहावं लागलं होतं। त्यांना आरोग्याच्या समस्या असताना सुद्धा त्यांना औषधोपचार मिळत नव्हते। या सगळ्याची चौकशी केली जाणार आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, एबीपी माझाच्या बातमीची सरकार दरबारी कशी दखल घेतली गेली आहे आणि आता पुढे काय कार्यवाही होणार आहे? आपण पाहिलं की काल या सगळ्या वृद्धांना जनसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमामध्ये हलवण्यात आलं। गेले अनेक दिवस हे सगळे वृद्ध उघड्यावरती होते, कडाक्याच्या थंडीमध्ये होते, मात्र आता त्यांची जनसेवा फाउंडेशनमध्ये व्यवस्थित सोय करण्यात आली आहे। या प्रकरणातला दुसरा भाग आहे तो म्हणजे गायब झालेले प्रकाश पुरोहित हे आजोबा। त्यांचा ठाव ठिकाणा लागत नाहीये, कारण त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की आम्ही ससूनमध्ये चौकशी केली असता आम्हाला दादासाहेब गायकवाड यांच्याकडे त्यांना सोपवण्यात आल्याचं सांगितलं, तर गायकवाड हे पुन्हा त्यांना ससूनमध्ये सोपवण्यात आल्याचं सांगताय। मात्र अधिकृत अशी कोणती माहिती मिळत नाहीये, त्यामुळं हे प्रकरण आणखी गंभीर वळण घेतंय आणि या पार्श्वभूमीवरती ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीच्या चौकशीतून सत्य बाहेर येईल ही अपेक्षा। प्रज्ञा। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।